फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेमचा 6 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे रम्या नंदिनीच्या हातावर मेहंदी काढत असते. तेव्हा नंदिनी बोलते, रम्या खूप छान मेहंदी काढतेस. तेव्हा रम्या बोलते, मी म्हटलं होतं ना तुला की मी खूप कमाल मेहंदी काढते. तेव्हा तिकडनं एक मुलगी बोलते, दीदी ताईच्या हातावर ताईच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव काढ ना. तेव्हा रम्या थोडी गोंधळते. तेव्हा रम्या रागाने नंदिनीकडे बघते आणि बोलते, पार्थचं नाव कधीच नाही. तेव्हा रम्या पी काढते. इकडे दीपक बोलतो, माझ्या प्रेमाला गाडून तुझ्या लग्नाची मुहूर्त बेड कशी उभी राहते ना ते मी बघतोच. तेव्हा दीपक नंदिनीच्या डोक्यावर ते आंब्याच्या डहाळ्या पाडणार तेवढ्यात तिकडे पार्थचं लक्ष जातं आणि पार्थ घाईघाईत पकडतो ते आणि त्याला सोबत जानकीचा नवराही असतो. ते दोघं एकमेकांकडे बघतात आणि हसतात. इकडे जानकी नंदिनीची मेहंदी बघायला येत असते. तिला कोणाचा तरी धक्का लागतो आणि ती अचानक रम्याला जाऊन धडकते. तेव्हा रम्या बोलते, काय हे अपशकुन केला ना. तेव्हा जानकी बोलते, अपशकुन नाही, माझ्या नंदिनीच्या हातावर शकुनाचीच मेहंदी लागणार. तेव्हा नंदिनी तिच्याकडे बघते, स्माईल करते. जानकी नंदिनीजवळ जाऊन बघते आणि म्हणते की किती छान मेहंदी काढलीस, पण काय हे बघ बघ पार्थचा पी झाला इथे तर. तेव्हा रम्याला खूप राग येतो आणि बघते रम्या तर पी असतो तिथे. तेव्हा जानकी बोलते, आता पी काढलाच आहे तर पूर्ण नाव लिही ना पार्थ. तेव्हा रम्याला नाव काढायला खूप जास्त त्रास होत असतो. तेव्हा ती नाव काढायला डचकत असते. तेवढ्यात जानकी बोलते, अगं काय हे, चल मी तुला नाव काढायला मदत करते. आणि जानकी नंदिनीच्या हातावर पार्थ नाव हे कंप्लीट करते आणि बोलते की बघ तुझ्या नवऱ्याचं नाव पार्थ. नंदिनी बोलते, जानकी हे फक्त तुलाच जमू शकतं. रम्या तिथून उठून जाते. आरू आणि काव्या रम्याकडे बघतच असतात. इकडे पार्थ आणि ऋषिकेश परत ती बेळ रोवतात आणि एकमेकांकडे बघून हसतात. आणि तेव्हा पार्थ बोलतो, ऋषिकेश योग्य वेळेत आलास, नाहीतर अपशकुन झाला असता. तेव्हा ऋषिकेश बोलतो, बाबा ज्या मंडपात लहानपणीचे 2 मित्र आहेत त्या मंडपात अपशकुन होऊच शकत नाही रे. तेव्हा ऋषिकेश पार्थला लग्नासाठी खूप शुभेच्छा देतो. इकडे जानकीही नंदिनीला लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा देते. तिथे वसू आत्या येते आणि बोलते, नंदिनी ही कोण ग. तेव्हा जानकी बोलते, आत्या ना, मी नानासाहेब रणदिवे आणि सुमित्रा रणदिवेंची थोरली सून जानकी ऋषिकेश रणदिवे. तेव्हा नंदिनी बोलते, आत्या मैत्रिणी माझी, आम्ही आधी एकाच NGOमध्ये काम करायचो. तेवढ्यात जानकी बोलते, तुला आठवतं NGOमध्ये आपण कसं आधी एक आडलेलं लग्न लावून दिलं होतं. तेव्हा नंदिनी बोलते, हो आठवतं ना. तेव्हा नंदिनी बोलते, एकटीच आलीस, ऋषिकेश कुठे आहे. तेव्हा जानकी बोलते, अगं ऋषिकेश आणि पार्थ सोबत आहेत, लहानपणी ते एकत्र लाठीकाठी खेळायचं, आत्ताच कळलं मला. तेव्हा इकडे पार्थ आणि ऋषिकेश पण लहानपणीच्या आठवणी बोलत असतात. तेव्हा ह्या आठवणी काढत असताना ऋषिकेश म्हणतो, आता गेले ते दिवस, लग्न होणार तुझं. पार्थ बोलतो, लग्न होणार म्हणजे नंतर काय हे फ्रीडम मिळणार नाही. तेव्हा ऋषिकेश बोलतो, फ्रीडम. इकडे पण मानिनी तिच्या मेहंदीच्या आठवणी नंदिनीला सांगत असते. इकडे सगळ्या त्यांच्या मेहंदीच्या गप्पा चालू असतात. तेव्हा मानिलेला आणि नंदिनीच्या आईला सगळे मेहंदी काढायला आग्रह करत असतात. तेव्हा मानिनी बोलते, बरं आता तुम्ही आग्रहच करताय म्हणून मी काढते मेहंदी, म्हणजे उद्या जर मेहंदी रंगली तर कळायला मार्ग होईल ना की नवऱ्याचं किती प्रेम आहे म्हणून. तेव्हा सगळे हसायला लागतात. इकडे ऋषिकेश पार्थला समजत असतो, अरे यांचं प्रेम म्हणजे दहशतवालं प्रेम असतं, म्हणजे आपण भाजीत जास्त मीठ पडू दे किंवा साखर जास्त चहात पडू दे, पण तरी आपण त्यांचं कौतुक करायला हवं. त्या ऋषिकेश बोलतो, रविवारचं माहिती असेल ना तुला. तेव्हा पार्थ बोलतो, रविवारी दुपारी जेवायचं आणि झोपायचं. तेव्हा ऋषिकेश बोलतो, मग विसरायचं, रविवारची झोप विसरायची. रविवारी आपली झोप पूर्ण हो किंवा नाही हो, पण बायकोसोबतची आपली शॉपिंग कंप्लीट झालीच पाहिजे. शॉपिंगचे 2 प्रकार असतात, एक म्हणजे बायकोसोबत जाऊन शॉपिंग करणं आणि एक बायको फोनवर सांगते, अहो हे आणाल का ते आणाल का, हे एक शॉपिंग. म्हणजे काय ना, रविवारचा कधी तू प्लॅन बनवला मित्रांसोबत जायचा आणि बायकोला फोन करून सांगितलं की मी प्लॅन बनवलाय, तर बायकोचे 1000 नाटकं. मग ती तुला फोन करून सांगणार, कधी येणार तुम्ही घरी, माझं हे राहिलं ते आणाल का, ते राहिलं ते येणार का, असे बहुतेक प्रश्न. एकदा का फोन आला, ती कोथिंबीरच्या जुडीपासून तर लोडच्या नाडीपासून सगळं. तेव्हा पार्थ बोलतो, तू मला घाबरतोयस का. घाबरतोयस हा ऋषी. तेव्हा ऋषी बोलतो, घाबरत नाही, जे खरं आहे तेच सांगतोय. काय आहे ना, सुखी संसाराची 108 सूत्र आहेत आणि 108वं सूत्र आपल्याला काय सांगतं की तुम्ही बायकोला घाबरा किंवा घाबरू नका, पण मी घाबरतोय अशी ॲक्टिंग मात्र नक्की करा. तेवढं इकडे जानकी बोलत असते, बरं मला सांगा नवरे कशाला घाबरतात, म्हणजे आपण त्यांना असं काय विचारल्यावर ते घाबरतात. तेव्हा जानकी बोलते, मंजूला तुम्ही सांगा. तेव्हा मंजू बोलते, मी. तेव्हा मंजू बोलते, काल रात्रभर कुठे होतात. तेव्हा सगळे बोलतात ओ. तेव्हा जानकी विचारते मामींना. तेव्हा मामी म्हणतात,
आज काय स्पेशल आहे? तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा नंदिनी बोलते, आई आता तुम्ही सांगा. तेव्हा मानिनी बोलते की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा काव्या बोलते, असं एक विचारायचं, काय हो तुमच्या फोनचा पासवर्ड काय आहे? सगळे हसायला लागतात. तेव्हा नंदिनी बोलते, एक मिनिट हां, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? मी हे सगळे प्रश्न माझ्या नवऱ्यासाठी आत्ताच पाठ करून ठेवू? तेव्हा जानकी बोलते, हो नंदिनी, नवऱ्याला मिठीत आणि मुठीत दोन्हीकडे ठेवता आलं पाहिजे. ते म्हणतात ना, बॉस इज ऑलवेज राईट. मग संसारात बॉस कोण आहे? सगळे बोलतात बायको. तेव्हा जानकी बोलते, बायको इज ऑलवेज राईट. तेव्हा काव्या बोलते, अगं ताई थोडक्यात सांगते तुला, नवरा कोमात बायको जोमात. तेव्हा नंदिनी बोलते, जानकी हे सगळं ऋषिकेशने ऐकलं तर काय म्हणतील? तेव्हा जानकी बोलते, अगं ते काय म्हणणार आहे? तेव्हा जानकी थोडी ॲक्टिंग करते आणि बोलते, जानकी बायको जर संसारात बॉस असली ना तर संसाराच्या कुस्त्या नवराच खेळतो. भाकऱ्या जरी बाई पिकवत असली तरी वेळ पडल्यावर धान्य पिकवण्यासाठी नांगर नवऱ्यालाच उचलावं लागतं. तू उडव ग माझ्या खिल्ल्या, पण तुझ्या नावापाठी शेवटी माझंच नाव लागतं. तेवढ्यात पाठी पार्थ आणि ऋषिकेश येऊन उभे राहतात. तेव्हा जानकी बिथरते आणि सगळे हसायला लागतात. तेव्हा ऋषिकेश रागात जानकीकडे जातो. तेव्हा पार्थ तिचा हात पकडतो आणि बोलतो, ए नको चिडूस वहिनींवर, लग्न घर आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, जानकी आपली जरा जास्तच मस्करी झाली, प्लीज त्यांना सॉरी बोल. तेव्हा जानकी बोलते, सॉरी? तेव्हा ऋषिकेश बोलतो, तू मला बोलणार. तेव्हा जानकी बोलते, वाट बघा. तेव्हा ते जानकी आणि ऋषिकेश दोघं पण हसायला लागतात. तेव्हा जानकी बोलते, सॉरी तुम्ही घाबरला असाल, मस्करी केली हं, किती सगळे सिरियस झाला. तेव्हा जानकी बोलते, काय तुम्ही पार्थ भाऊजींना घाबरवलंच असेल ना? तेव्हा ऋषिकेश बोलतो, विषय आहे का बायको, तू नंदिनीना व्यवस्थित टिप्स दिल्यास ना? तेव्हा जानकी बोलते, कोर्स पूर्ण केलाय, आता दोघंही लग्नाच्या परीक्षेत पास होणार आहेत. ऋषिकेश पार्थला नंदिनीजवळ उभं करतो आणि बोलतो, नुसते पास नाही बरं का, आता नंबरात सुद्धा दोघं येणार. तेव्हा काव्य बोलते, एक मिनिट, तुम्ही दोघांनी सगळं ठरवून प्लॅन करून केलेलं? तेव्हा जानकी बोलते, येस. तेव्हा ऋषिकेश बोलतो, काय ना, आजकाल आम्ही सगळ्याच गोष्टी ठरवून करतोय. तेव्हा जानकी बोलते, म्हणून थोडीशी गंमत केली. तेव्हा जानकी बोलते, संसार असाच असतो ना, थोडीशी गंमत, थोडे रुसवे फुगवे आले. तेव्हा ऋषिकेश बोलतो, थोडा अधिकार आणि थोड्या जबाबदाऱ्या. तेव्हा जानकी बोलते, थोडीशी एकमेकांची स्पेस जपणं आणि खूप सारं प्रेम. तेव्हा जानकी बोलते, खरंच आपण बायका खूप नशीबवान असतो. नंदिनी श्री ही सासरची आणि माहेरच्या उंबरठ्यावरची पंतीसारखी असते, दोन्ही घरं उजळवते. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी त्या दोघांना लग्नाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतात. इकडे दीपक इकडे येऊन गडबडी गोंधळीत येतो आणि त्याला रागात तो आपलं तोंड पुसतो तर त्याची मिशी खाली पडते. तेवढ्यात मागून नंदिनी येते आणि बोलते, दादा जरा पाणी दे ना. तेव्हा दीपक गोंधळतो. तेव्हा पुन्हा नंदिनी आवाज येते, दादा मला जरा पाणी द्या ना प्लीज. तेव्हा दीपक लक्षच देत नाही. तेव्हा नंदिनी चिडते आणि तुम्हाला ऐकू येते का, प्लीज मला पाणी द्या ना. तेव्हा नंदिनीला मागून कोणीतरी आवाज येतो आणि नंदिनी निघून जाते. इकडे काव्या दुसऱ्या दिवशी नंदिनीच्या मेहंदीचं कौतुक करत असते. तेव्हा काव्या बोलते, वाव मस्त रंगली मेहंदी आणि पार तर भारीच चमकतायत. तेव्हा काव्या, नंदिनी आणि तिची आई येऊन त्या गप्पा मारत असतात. तेव्हा इकडे रम्या खिडकीतून त्यांना बघत असते. रम्याला त्यांची खूप चीड येत असते. रम्या तिथून घाईघाईत निघून जाते आणि पटकन सिनेमन कॉफी बनवायची तयारी करते. तेव्हा रम्याला जायफळ दिसतं आणि बोलते, आता हे जायफळच माझं काम करेल. रम्या जायफळ कुटून घेते आणि कपात खूप सारी कॉफी आणि जायफळ पावडर टाकते आणि गरम दूध ओतते. तिथे नंदिनीची आई येते आणि रम्याच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा ते बोलतात, रम्या. तेव्हा रम्या बोलते, शारदा काकू तुम्ही? विचारते, काही हवं होतं का तुम्हाला? तेव्हा शारदा बोलते, अगं नंदिनीसाठी कॉफी करायला आले होते, पण तू इथे? तेव्हा रम्या बोलते, हे काय, मी सुद्धा माझ्यासाठी कॉफीच करते. आमच्या जनरेशनला रात्री कॉफी प्यायची सवयच आहे. आणि रम्या तीच कॉफी त्या नंदिनीच्या आईकडे देते. तेव्हा नंदिनीची आई बोलते, नाही मी करते. तेव्हा रम्या बोलते, अहो ऐका ना, हे तयारच आहे, घ्या ना तुम्ही, मी बनवेन. तेव्हा रम्या बोलते, थँक्यू. तेव्हा रम्या बोलते, ही घ्या. तेव्हा नंदिनीची आई बोलते, थँक्यू, मी नंदिनीला सांगते की तू कॉफी केलीस. तेव्हा रम्या बोलते, नाही नको. तेव्हा रम्या बोलते, तुम्हाला माहिती आहे ना नंदिनी किती संस्कारी, मी मुलाकडची, तिला जर कळलं मुलाकडचे लोकांनी असं काम केलं तर तिला गिल्ट येईल ना त्याला. तेव्हा नंदिनीची आई बोलते, बरं ठीक आहे, नाही सांगणार. तेव्हा नंदिनीची आई जायला लागते आणि बोलते, बरं तू पण आता लवकर झोप. सकाळी हळद देणे आणि गुड नाईट करून चालली जाते. तेव्हा रम्या बोलते, हळद तर तेव्हाच होईल जेव्हा नंदिनीला सकाळी जाग येईल. तेव्हा नंदिनीच्या आईकडे नंदिनीला कॉफी देते आणि बोलते की कॉफी पी आणि लवकर झोप, उद्या हळद आहे. तेव्हा रम्या तिकडनं बघतच असते. तेव्हा नंदिनी कॉफी पिते. तेव्हा रम्या तिकडनं बोलते, पी नंदिनी, मनसोक्त कॉफी पी, मस्त जायफळ कॉफी, ती पिऊन तुला शांत झोप लागेल आणि सकाळी तुला जागच येणार नाही. इथल्या लोकांच्या नजरेत हळूहळू तुला कशी उतरवते बघच. आणि इथेच एपिसोड संपतो.